चला आपण पाहून घेऊ. मग आपण ताशी सरासरी वेग विचारला आहे आणि हा तासामध्ये विचारला आहे. म्हणजे एका तासाला प्रति तासाला तो किती किलोमीटर जातो. मग जर 90 मिनटाला 33 किलोमीटर जात असेल तर 60 मिनटाला किती असा प्रश्न विचारायचा आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. बघा आपण करू शकतो 60 गुणिले 33 भागिले किती येणार आपलं 90. बघा ह्या शून्य हा शून्य गेला. आपण 3 भागलो, 3 दुने 6, 3 त्रिक 9. खालच्या या 3 भागलो, वरच्या 33ला बघा 3 एके 3, 3 एके 3, 3 एके 3. मग बघा इथे गुणाकार काय राहतो आपला 2 गुणिले 11 म्हणजेच काय 22 किलोमीटर. तो किती मिनटामध्ये जाणार तो 60 मिनटामध्ये जाणार. म्हणजेच एका तासाला त्याचा वेग असणार आहे 22 किलोमीटर. 22 किलोमीटर हवर. ठीक आहे. आपण याचं उत्तर आहे बघा 22 किलोमीटर हवर पडलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पण बघा सरासरीचाच आहे. सरासरी टॉपिक कुठला आपला सरासरी. बघा प्रश्न समजून घेऊ आपण. त्यांच्या योग्य गुणाची सरासरी किती आहे. बघा 13 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण होते 130. नंतर एका विद्यार्थ्याचे गुण चुकून 32 ऐवजी 23 नोंदवले गेल्याचे आढळून आले. त्यांच्या गुणाच्या योग्य सरासरी किती. त्यांनी काय विचारले योग्य सरासरी. तर आपल्याला हे चुकल्याच्या आधीचे गुण काढायचे. 13 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण होते 130. तर विद्यार्थ्याचे चुकून 32 ऐवजी 23 आले. म्हणजे 32 त्या विद्यार्थ्याला गुण होते पण त्यांनी नोंदवले किती 23. मग कितीचा फरक पडला आहे सर्व बेरजेमध्ये बघा 32मधून 23 वजा केले आपलं उत्तर किती येतं 9. ठीक आहे. मग 9 तर आपल्याला तर बघा काय करायचं योग्य सरासरी काढा म्हटलं. तर आधीची सरासरी होती 130. मग आपल्याला सर्वांची बेरीज करायची. बघा सरासरी म्हणजे काय सर्व संख्यांची बेरीज असते. बघा 130 गुणिले 13 करणार आपण. बघा इथं 3 शून्य शून्य येणार, 3 त्रिक 9 येणार, 3 एके 3 येणार. त्यानंतर आपण एक खाली हातचा एक शून्य घेतला. नंतर हा तशी संख्या लिहून घ्यायची. एकानं गुणाकार होतो म्हणजे 1 0 0. 1 गुणिले 3 3 होतात. 1 गुणिले 1 किती होतात 1. बेरीज करा 0 9 3 3 किती होतात 6 होतात. आणि इथं 1 म्हणजे 1 6 9 0 यांची बेरीज येते. पण ह्या बेरजेमध्ये कितीने कमी झाली होती बेरीज 9ने कमी झाली होती. म्हणजे आपली एकूण सर्व विद्यार्थ्यांची गुणांची बेरीज किती होणार 1699. आणि एकूण विद्यार्थी किती आहेत आपल्याकडे 13. म्हणून आपण 13नं काय करणार आपण भागणार. ठीक आहे. बघा आता 13नं भागवलं 13 एके 13. शिल्लक राहते आपली बघा वजाबाकी 16तून 13 गेले राहिले किती 3. परत इथे बघा संख्या किती आली बघा 9. आपण वरून 9 घेतले 16तून 13 गेले राहिले 3. परत आता बघा इथे तेर त्रिक 39. शिल्लक बघा बाकी 0 राहते. ह्या 9नं भाग जात नाही 13साठी. मग आपण इथे काय करणार